नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया जी आहे, या भरती प्रक्रियेचं जे परीक्षेच्या तारखा आहेत, ह्या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. पाहू शकता प्रसिद्धीपत्रक जे आहे अधिकृत जारी करण्यात आलेलं आहे. समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंक लेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता सदर पदांसाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असून सदर परीक्षेचे आयोजन 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 रोजी विविध सत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षेचे संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक पाहू शकता यामध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. शिफ्ट आणि डे पाहू शकता 4 मार्च 2025 ला सुरू होत आहे. पहिला सत्र आहे, यामध्ये गृहपाल अधीक्षक महिला. पहिल्या दिवसामध्ये एकूण 3 सत्र आहेत. पाहू शकता वेळ पाहू शकता यामध्ये 9 ते 11 पहिलं सत्र आहे. यानंतर 1 ते 3 दुसरं सत्र, दुसरी शिफ्ट आहे आणि तिसरी शिफ्ट आहे 5 ते 7 या दरम्यान असणार आहे. पहिला दिवस झाला 4 मार्च 2025, 5, 6, त्यानंतर 7 मार्च, 10 मार्च 2025, त्याचबरोबर 11 मार्चला आहे. 12 मार्चला पाहू शकता कोणती पदे आहेत. समाज कल्याण निरीक्षक हे जे पद आहे 12 मार्चपासून सुरू होत आहे. 12 मार्च, त्याच्यानंतर 17 मार्च, 18 आणि 19 मार्च 2025 रोजी समाज कल्याण निरीक्षक या पदासाठीची ही परीक्षा घेतली जाणार आहे. पाहू शकता 3 सत्रांमध्ये परीक्षा असून पहिलं सत्र सकाळी 9 ते 11, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 7 असे 3 सत्र यामध्ये असणार आहेत. या उमेदवारांना त्यांचं जे परीक्षेचं प्रवेशपत्र जे आहे हे 25 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल. अधिकृत संकेतस्थळ पाहू शकता. या संकेतस्थळावर लॉग इन आय-डीवर तुमचं लॉग इनवर क्लिक करून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र जे आहे 25 फेब्रुवारी 2025 पासून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्त्वाच्या आवश्यक माहितींचा समावेश आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये देण्यात आली आहे. परीक्षेचं जे तारखा आहेत त्या तारखा जाहीर करण्यात आलेली आहेत. कोणत्या पदाची कोणत्या शिफ्टमध्ये कधी परीक्षा होणार आहे हे डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर अजून एक अपडेट आहे. पाहू शकता परीक्षेचा जो पॅटर्न आहे, परीक्षेचा पॅटर्न सेम असून परीक्षा देण्याची पद्धत जी आहे ग्रुप लेवल टायमर या परीक्षेमध्ये सुद्धा वापरण्यात येणार आहे. पाहू शकता ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटांमध्ये विभागण्यात येणार आहे. या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ पाहू शकता प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग ABCD असल्यास प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील. 30 मिनिटे वेळ दिला जाईल. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांचे प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजे एक जो ग्रुप आहे ए ग्रुप झाला की तुम्ही एक ग्रुप नंतर पुन्हा एक ग्रुपमध्ये येऊ शकत नाही. ग्रुपचा वेळ दिलाय समजा 30 मिनिटांचा, हा पूर्ण झालाय, त्याच्यानंतर तुम्ही बी जो ग्रुप आहे यामध्ये प्रश्न सोडवू शकता. पण ए ग्रुपमध्ये पुन्हा रिटर्न ते प्रश्न जे आहे ते तुम्ही चेक करू शकत नाही. या पद्धतीने पाहू शकता मराठी आहे, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता. तर यानंतर पाहू शकता प्रश्नसंच जो ग्रुप आहे ग्रुप ए मध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. बी मध्ये सुद्धा 25, सी मध्ये 25 आणि डी मध्ये 25. यामध्ये प्रत्येक जो सेक्शन आहे टॉपिक नुसार 6 प्रश्न आहेत. यासाठीचे मराठीसाठीचे 6 इतके प्रश्न इंग्लिशसाठीचे एकूण आहेत. त्यानंतर जनरल नॉलेजसाठीचे चेक केले जाऊ शकतात. प्रत्येक टायमरसाठी प्रत्येक ग्रुपसाठी 30-30 मिनिटांचा वेळ असेल. असा एकूण पाहू शकता 2 तासांचा वेळ असणार आहे या भरती परीक्षेसाठीचा. अशा पद्धतीने हे पूर्ण जे ग्रुप लेवल टायमर आहे या परीक्षेसाठीचा अवलंब
केलं जाणार आहे. परीक्षेचे गैरप्रकार हे टाळण्यासाठीचा या पद्धतीचा जो ग्रुप लेव्हल टायमर आहे हा जारी करण्यात आला आहे आणि अशा पद्धतीने ही परीक्षा असणार आहे. तर परीक्षेचा जो एक्झॅक्टली पाहू शकता हॉल तिकीट जे आहे, हे हॉल तिकीट 25 फेब्रुवारी 2025 पासून उपलब्ध होईल. तत्पूर्वी आता तुम्ही तयारी करू शकता या भरती परीक्षेची, कारण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. 4 ते 19 मार्च 2025 पासून पर्यंत या भरती परीक्षेदरम्यान घेतले जाणार आहेत. आणि या भरती परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल, तर तयारी करताना महत्त्वाचं काय आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या प्रश्न जे आहेत, संभाव्य प्रश्न यांची तयारी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच आम्ही नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा कोर्स लॉन्च केला आहे. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीचा हा कोर्स तुम्ही चेक करू शकता. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक देण्यात आली आहे. ते चेक करून या जो मोबाईल ॲप्लिकेशनवरती जो कोर्स उपलब्ध आहे नोकर भरतीच्या समाज कल्याण विभाग भरती प्रक्रियेसाठीचा हा डाउनलोड केला जाऊ शकतो, चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.